भिवंडी तालुका के काल्हेर ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्रीमती सम्मेका रविराज पाटिल को सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि काल्हेर ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 5 फरवरी 2025 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी सुधाकर सोनवणे की अध्यक्षता में व ग्राम सेवक आरबी राठौड़ के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां श्रीमती मंजुला विजय चौधरी को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती मंजुला विजय चौधरी को भारी संख्या में अनेकों मान्यवर स्वागत करने पहुँचे। पंचायत समिति माजी सभापति जयवंत पाटिल, छत्रपति पाटिल, उप सरपंच देवेंद्र पाटिल, माजी उप सरपंच भरत पाटिल, अग्रिम महोत्सव अध्यक्ष विनोद मुकादम, माजी सरपंच सीता दीपक पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल और पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती मंजुला विजय चौधरी ने सभी लोगों का आभार माना। या ठिकाणी ग्रामपंचायत काल्हेरची विशेष सभा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 11 ते 12 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आली होती। त्याच्यामध्ये मंजुळा विजय चौधरी यांचा एकमेव अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेला आहे सरपंच पदासाठी आणि सदर अर्जासाठी देवेंद्र हरिचंद्र पाटील यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे। आणि ग्रामपंचायत काल्हेरचे सरपंच पद हे महिला सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या अर्जाची मी या ठिकाणी छाननी केली असता अर्ज वैध आहे आणि सरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज या ठिकाणी प्राप्त असल्यामुळे मी अध्यक्ष अधिकारी या नात्याने मंजुळा विजय चौधरी यांना सरपंच पदाकरिता बिनविरोध निवडून आल्याचे या ठिकाणी घोषित करीत आहे। कुठलाही कार्यक्रम असला तर कोणी वाड्याशिवाय मदत नसतो आणि आज हा कोळीवाडा सण आला आहे। आमची मंजुला विजय चौधरी या आज
सरपंचाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. सर्व कोळीवाड्यांचा आनंद हा गगनात मावळ्याचा झाले. आम्ही जात-पात बघत नसतो, कारण हा कोळीवाड्यासाठी तिसरा सरपंच पदाचा मान या महिला ताईंनी मिळवला आहे. आणि 12 जणी त्या सगळ्या निवडून आल्या. हे आमचे मंत्री कपिल पाटील साहेब, त्यांना ज्यावेळेस आमचा इलेक्शन होता त्यांनी त्या लाडक्या बहिणीला 12 चे 12 निवडून येतील आणि 12 चे 12 सरपंच होतील. त्या आता 11वा विराजमान झाल्या, 12वी होणार आहे, त्यालाही वेळ लागणार नाही. अशी आपल्या ग्रामस्थांनी एकजूट टाकावी आणि पुन्हा या कमिटीला या व्यासपीठावर बसवावं. एवढं बोलून मी मंजुळा ताईंना विनंती करतो की जसा 10 नाही विकासाचा काम केलाय तुम्ही करा. मी तुमच्या 40 रुपये जिल्हा परिषद सदस्य म्हणून आमचे विनोद मुबारक पाटील साहेब पंचायत समिती तुम्हाला काही मदत लागेल आम्ही करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशी सगळी